बातमी अहिल्यानगरमधून. अहिल्यानगरमध्ये शनी शिंगणापूर मंदिरामध्ये कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाहीये, त्यामुळं इथले कर्मचारी आक्रमक झालेले आहेत. शनी शिंगणापूर देवस्थानचे कर्मचारी हे पगाराविना आहेत, त्यामुळं हे सर्व कर्मचारी संतप्त झालेत. प्रशासनाला निवेदन देऊन पगार थकलेले आहेत. पगार न झाल्यास कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा इशारा सुद्धा दिलाय. अडचणी दूर करून पगार देण्याचं देवस्थानने आश्वासन दिलंय. सर, आमचे जे युनियनचे 363 जे कर्मचारी आहेत, तर या सगळ्या कर्मचाऱ्यांचा पूर्णतः 100% पगार हा साधारणतः आज 3 महिने झाले आम्हाला या ठिकाणी पगार नाही आहे. आमचा या ठिकाणी पगार थांबलेला आहे आणि आमच्या 80% कर्मचारी हातावरील असून त्यांना शेतीबाडीचा कुठलाही आधार नाही आहे. आम्ही काम बंद आंदोलन तर करू शकत नाही, परंतु आंदोलन हे उपोषणाच्या माध्यमातून जे आपला कायदेशीर हक्क आहे त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या पूर्णतः पवित्र्यात आहोत. 2 मार्चला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाविकाची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही 5 सिटू संलग्न कमिटी मेंबर बेमुदत उपोषणाला बसणार आहोत आणि इतर जे कामगार आहेत ते शिफ्ट वाईज आपली ड्युटी संपल्यानंतर साखळी पद्धतीनं उपोषण करतील. अशा पद्धतीनं आम्ही आमचा जो हक्क आहे तो मागण्याचा प्रयत्न करतो. सद्यस्थितीमध्ये देवस्थान येथील कर्मचाऱ्यांचा जो पगार थांबलेला आहे त्या बाबतीमध्ये आपण लेखाधिकारी जे आहेत, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे नियुक्त करण्यात आले. त्यांच्याकडून संपूर्ण बाबींची आपण तपासणी करून घेतोय आणि त्या तपासणीअंती आपण ज्या कर्मचाऱ्यांचा पगार करणं आवश्यक आहे त्यांचा पगार करणार आहोत. कोणत्याही पद्धतीने अनावश्यकपणे आपण पगार थांबवलेला नाही, परंतु सदरील कर्मचारी यांच्याबाबत त्यांची सेवा नियमांची निश्चिती नसणे, त्यांच्या पगारांबाबतची निश्चितता नसणे यामुळे काही अडचणी आम्हाला जाणवत होत्या, परंतु त्या अडचणी दूर करून पगार करण्याची कार्यवाही आमच्या स्तरावर सुरू आहे.